आयुष्यात आपल्यासोबत मैत्री करणाऱ्या सगळेच व्यक्ती गोड बोलणारे, सोबत काम करणारे चांगलेच असतात असे नाही. सर्वजण आपल्याबद्दल चांगलाच विचार करतील असे नाही. अशाच एका चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी सांगून साध्या सरळ स्वभावाच्या रामच्या आयुष्यात भयंकर वादळ घडून येतं. त्याचीच आज आपण भयकथा पाहणार आहोत. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. राम हा उंचपुरा देखणा योग होता. शिक्षणात मन रमत नसल्यामुळे कसेबसे पदवीपर्यंत शिक्षण त्याने घेतले होते. काही आवश्यक कोर्स करून त्याने एक नामांकित कंपनीत जॉब मिळवला. वर्ष सरत होते. एकामागून एक कंपनी बदलत तो नुकताच एका कंपनीत रुजू झाला होता. तिथे एका ट्रेनिंग दरम्यान त्याची भेट कविताशी झाली. कविता एक कर्तृत्ववान आणि हुशार मुलगी होती. हसतमुख आणि उमद्या स्वभावाची. रामला पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली. तिच्या स्वप्नातील राजकुमाराच्या छबीत राम अगदीच उतरला होता. ट्रेनिंगनंतरही कविता सतत त्याच्या संपर्कात राहून त्याला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करायची. पण तो तिला केवळ मैत्रीण मानत होता. थोडे अंतर ठेवूनच राहायचा. रामच्या घरी त्याच्या लग्नाचे चालू होते. पण कधी मुलींच्या तर कधी त्यांच्या घरच्यांच्या आवाजावी अपेक्षामुळे ते काही जमत नव्हते. एक दिवस रामची आई त्याला भेटायला शहरात आली. त्याच्या रूमवर आले असताना अचानक कविता तिथे पिऊन पोचली. रामने तिच्या आईशी ओळख करून दिली. कविताच्या वागण्यातून तिला रामबद्दल वाटणाऱ्या भावना रामच्या आईच्या क्षणात नजरेत आल्या. रामला दुकानातून काहीतरी आणायला सांगून आईने त्याला बाहेर पाठवले आणि कविताला रामबद्दल विचारले. कविताने पण न लाजता सर्व रामबद्दल सांगितले. पण मी रामला आवडत नाही हेही ते सांगितले. पण ते सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आले. राजच्या आईची खात्री पटली की हीच ती आपली मुलगी आहे. रामसाठी एकदम त्याचा संसार नेटाने करू शकेल. कविता गेल्यावर तिने रामला कविताबद्दल विचारले. तेव्हा रामने कविता केवळ आपली मैत्रीण असून तिच्याबद्दल मला तशा भावना नाहीत असा विषय सांगून विषय बदलला. गावी परतल्यावर रामच्या आईने सर्व विषय त्याच्या वडिलांच्या कानावर घातला. कविता रामसाठी योग्य असल्याचे सांगितले. जातपात मानत नसल्यामुळे अडचण नव्हती. रामच्या वडिलांनी फोनवर रामला कविताशी लग्न करण्यास काय अडचण आहे असे विचारले. तेव्हा त्याच्या पत्नीबद्दलच्या अपेक्षा ती बसत नाही असे सांगितले. राम 30 वर्षाचा झाला होता. आधीच 2 लग्न जुळून तुटल्यामुळे त्याचे वडील त्याच्यावर जरा नाराजच होते. ते म्हणाले, जाती तितक्या मुली कुठे आहेत? मुलगी सुशिक्षित आहे, तुझ्यावर प्रेम करते, तुला अजून काय हवं आहे? वडिलांच्या शब्दापुढे मान तुकवून रामने नाईलाजाने कविताशी लग्नाबद्दल विचारले. तेव्हा तिच्या आनंदाला पारा उरला नाही. तिने लगेच होकार दिला. पुढे महिन्याभरातच बोलणी, साखरपुडा वगैरे लग्नसुद्धा उरकून गेले. जेमतेम 6 महिने गेले असतील. कविता आणि रामचे काही जुळले नाही. दोघांचे वाद व्हायला सुरुवात झाली. कविता खूप तापट आणि संशयी स्वभावाची होती. रामचे कोणत्या तरी मुलीशी संबंध आहेत असे ती सतत बोलायची. रामच्या चुकून कुठल्या मैत्रिणीचा फोन आला तर तिची तळपायाची आग मस्तकात जायची. मोकळ्या स्वभावाच्या रामला ही बंधने सहन होईनाशी झाली. तिची घुसमट होऊ लागली. रोजच्या कटकटीने त्याला आता लग्नाला होकार दिल्याबद्दल पश्चाताप होऊ लागला होता. तेव्हाच वडिलांना स्पष्ट नकार कळवला असता तर आज ही वेळच आली नसती असं तो म्हणत स्वतःचे समजूत घालत ते दिवस ढकलू लागला होता. हळूहळू त्यांची भांडणे वाढू लागली. रामच्या आणि कविताच्या घरच्यांच्या कानावर त्यांची कुरबुर चालू झाली. पण नवरा बायकोत भांडणे तर होतातच. या अखिल नियमावर विश्वास ठेवून दोन्ही कुटुंब होईल, सर्व ठीक होईल असं करत दुर्लक्ष करत गेली. याचा परिणाम म्हणून राम आणि कविता एकत्र राहत असूनही मनाने मात्र एकमेकापासून दूर जात होते. तेथेच मन न जुळले नाही तिथे शरीर तरी काय एकत्र येणार म्हणा. चिडचिड अधिकच वाढत होती. अशी रडत खडत लग्नाला 4 वर्ष उलटून गेली. मूल काही झाले नाही. वेगळे होण्याचा मनात विचार जोर धरत असल्यामुळे चुकून माकून एकत्र आलेच तर म्हणजे मूल होणार नाही याची काळजी घेत होते. रामने आपली नोकरी बदलली. कवितालासुद्धा सरकारी नोकरी लागली. पण दोघातील धुसमुस काही कमी होत नव्हती. परिणामी कुटुंबात अशांतता पसरली. नवीन कंपनीत रामची ओळख सुधीरची झाली. सुधीर हा वाया गेलेला मुलगा होता. सिगरेट, तंबाखू, दारू अशा व्यसनाने त्याला ग्रासले होते. निर्व्यसनी आणि सर्वमार्गी रामला वेळोवेळी व्यसनापासून दूर राहण्यास त्यांच्या आईवडिलांनी बजावलेच होते. त्यामुळे त्याला तशी काही सवय नव्हती. सुधीर मात्र काडी मात्रही त्याला फरक पडत नव्हता.
राम त्याला सांगायचा की हे चांगलं नाही आहे, पिऊ नकोस, तरी तो काही ऐकायचा नाही. समोरच्याला तो आपलेसे करून घ्यायचा आणि मग त्याच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा, असा तो सुधीर होता. दुर्दैवाने राम त्याच्या गोड बोलण्यात चांगलाच गुंतून गेला. त्याच्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष करून आयुष्यातील सर्व गोष्टी त्याच्याशी शेअर करू लागला. अगदी कविता आणि त्याच्या संबंधातील सर्व काही सांगून टाकलं. बोलण्यात ज्या ज्या मुले आणि स्त्रियांचा उल्लेख झाला त्यांची नावे आणि संदर्भ सुधीरने चांगले लक्षात ठेवले. आई आजारी असल्याने तो आईला काही सांगत नव्हता, हेही त्याने योजून ठेवले. रामने आपली एफडी तोडून त्याला कविताच्या नकळत सुधीरला पैसे काढून दिले. रामला जेवणाचे आमंत्रण दिले. एका मोठ्या हॉटेलमध्ये दोघांना बोलवून येथेचे खाऊ घातले. कविताला पाहून त्याच्या मनात एक कुटील डाव शिजू लागला. राम आणि कविताच्या भांडणाचा गैरफायदा घ्यायचा असं त्याने मनोमन ठरवले. कविताला फेसबुकवर त्याने ओळखून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. हळूहळू त्यांचा विश्वास संपादन केला. तीसुद्धा त्याच्याबरोबर सर्व काही शेअर करू लागली. त्याने हळूहळू तिच्या मनात बद्दल विष कालवण्यास सुरुवात केली. एकीकडे कविताला तो राम विरोधात भडकवत होता आणि दुसरीकडे रामला कविताबद्दल सोडण्यास प्रवृत्त करत होता. आपापसात संभाषण नसल्यामुळे राम आणि कविता सुधीरच्या षडयंत्राला बळी पडले. मतभेदांची जागा आता द्वेषाने घेतली होती. दोघे सुधीरलाच आपला हितचिंतक समजत होते. सुधीरने रामशी बोलण्यात ज्या मुली स्त्रियांचा उल्लेख केला होता त्याच्याशी रामचे अनैतिक संमत आहेत असे कविताला संदर्भासहित पटवून दिले. आधी संशयी असलेल्या कविताला आता खात्री पटली होती. ती रामला बेइज्जत करण्याची एकही संधी सोडत नव्हती. दोन्ही कुटुंबासमोर रामची छितू होऊ लागली. तो खोट्या बदनामीमुळे मनाने खचून जाऊ लागला. तो एवढे सगळे उद्योग करूनही सुधीर कविताला आपल्या जाळ्यात अडकवण्यास असफल झाला होता. त्यामुळे त्याची खूप चिडचिड होत होती. सुधीरबद्दल कविताला काहीच वाटत नव्हते हे लक्षात येताच काहीही करून कविता मिळवायचीच म्हणून तो सकाळीच घरातून बाहेर पडला. शहराबाहेरील एका स्मशानभूमीजवळ राहणाऱ्या एका अघोरी संप्रदायातील साधूच्या झोपडीजवळ तो आला. वातावरणातील तणावाने त्याच्या कपाळावर घाम जमला होता. वारा पडला होता आणि जवळ असलेल्या एका चितेच्या दुर्गंधाने सारा आसमंत भरला होता. त्या अघोऱ्याच्या झोपडीसमोरील एक वटलेल्या विषावृक्षावर दोन गिधाडं मान वाकोडी करून त्याच्याकडे पाहत असल्याचे लक्षात येतात सुधीर निशंकात हादरला. ती गिधाडे त्याला एकटक पाहत जणू काही त्याच्या मरणाचीच वाट बघत होती. नकळत सुधीरची नजर त्याच्या नजरेत गुंतली आणि तो भरल्यासारखा बराच वेळ तिथेच पाहत बसला. इतक्यात कावळ्याच्या कर्कश कावकावाने तो दचकून भानावर आला आणि अघोऱ्याच्या झोपडीच्या दिशेने पाऊल टाकला. जसजसा तो झोपडीच्या जवळ जाऊ लागला तससा मनावरील ताण अधिकच वाढत होता. त्याने झोपडीत वाकून पाहिले तर सर्वांगावर चितात भक्षण चोपडलेला एक अघोरी साधू जमिनीवर बसून काहीतरी खात होता. नीट पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आले की एका माणसाचा हात तो स्मशानभूमीत अर्ध जळालेला तो तोडून खात होता. भाजलेल्या मांसाच्या दुर्गंधीने सुधीरला एकदम असं उफाळून आले. तो झोपडीतून बाहेर जाणार इतक्या त्या अघोऱ्याने त्याच्याकडे वळून पाहिले आणि तो रडला, जय काली. त्याचे डोळे पाहून धगधगदा अंगारासारखे होते. त्याचे ते भयान रूप पाहून सुधीरला तिथून पळून जायचा बेत होता, पण अघोऱ्याने त्याला आत बोलवले. तू अपने दोस्त की स्त्री को पाना चाहता है, तुम्हारी मदद करूँगा, लेकिन तुम्हें मेरे लिए एक कुंवारी कन्या लानी होगी, जिसकी बलि देकर मैं शक्तिशाली बन जाऊँगा. मैं तुम्हें एक वशीकरण मंत्र बताऊंगा, वो वश हो जाएगी. उसके बाद आने वाली पूर्णमासी को तुम्हें मेरे लिए एक कुंवारी कन्या का इंतजाम करना होगा. मंजूर है तो बोलो. हे ऐकताच सुधीरने थोडा विचार करून त्या अघोऱ्याला वचन दिले. मग अघोऱ्याने त्याला आपल्या झोपडीत बसून वशीकरण विधी समजावून सांगितला आणि सांगितले की किसी भी शनिवार से शुरू करने 31 दिनों तक ये नित्य इसका पाठ करना पडेगा. सुधीरने सर्व विधी समजून घेतला आणि घरी परतला. ती रात्र कविताच्या कशा प्रकारे तिला जवळ करायचे या विचारात ढकलून काढली. येणाऱ्या शनिवारी त्याने वशीकरण विधीस प्रारंभ केला, पण मूळच्या चंचल स्वभावामुळे सुधीरसाठी ते साधना करणे अशक्य झाले. 50 वेळा मंत्रजाप झाल्यानंतर लगेचच त्याचे ध्यान भटकू लागले. समोर कविता दिसू लागली. तिच्या विषयीने बरबटलेले मन त्याचे स्वस्थ बसू देईना. शेवटी हे जग वगैरे आपल्या हातचे काम नाही असे समजून तो परत अघोऱ्याकडे गेला. अघोरी त्याच्याकडे तुच्छतेने पाहत भयाकडे हसला. एक दिन भी जप नहीं कर पाया
और तुम्हें भोगने के लिए स्त्री चाहिए। मुझे पहले समझ लेना चाहिए था कि तुम जैसे वासनावादी व्यक्ति से जब तब जैसा कोई भी कार्य होना कदापि संभव नहीं है। चल जा यहाँ से, वरना तुझे बली चढाऊंगा. हे ऐकता सुधीरने त्या अघोऱ्याचे पाय धरले व मतीसाठी विनवले. तेव्हा तो अघोरी पुन्हा, जी स्त्री के लिए तुम्हें लालसा है वो इतनी आसानी से तुम्हारे हाथ नहीं आएगी. तुम्हें उस अपने पति से दूर होना पड़ेगा और उसके बाद ही वो तुम्हारे पास आएगी. लेकिन ये कैसे संभव है महाराज. मैंने हर मुमकिन कोशिश करके देख ली पर कोई फायदा नहीं हुआ. असे सुधीर म्हणालताच तो अघोरी म्हणायला लागला, वो तुम जैसे तुच्छ इंसान के बस की बात नहीं है. उसके लिए किसी अमान्य शक्ती की जरूरत होगी. असे म्हणून तो वो सुधीरला घेऊन झोपडीसमोरील झाडाजवळ आला आणि दारूमध्ये 2 बोटे बुडवून ती त्याने दोन्ही डोळ्यांना लावली. नंतर स्वतः जळलेली भस्म चिमटीत धरून काही मंत्र पुटपुटला. मंत्र पुटपुटताच भस्मचे फुंकारे मारू लागला. सगळीकडे उडाले. तसेच त्याच्या आजूबाजू वातावरण एकदम शांत झाले आणि अस्वस्थपणे येरझाऱ्या घालणारे होते. काही बेसूर रडत असे आत्मे त्याच्या आजूबाजूला मौजूद झाले. त्यातीलच ते सर्वात जास्त अस्वस्थ हालचाल करत बेसूर रडत होते. त्याला त्याने आपल्या कामासाठी निवडले, कारण त्याच्या इच्छा अतृप्त असल्यामुळे त्याला वश करणे सोपे होते. त्याने पुन्हा दारूमध्ये 2 बोटे बुडवून त्या बोटाच्या चिमटीत भस्म धरून मंत्र उच्चारून केले. त्यासाठी तो आत्मा अधिकच किंचाळू लागला व वेगाने हालचाल करू लागला आणि त्याला म्हणू लागला, अघोरी, तूने मुझे क्यों बंदी बनाया है. मुझे आज़ाद कर दे, वरना दोनों की जान ले लूँगा. तेव्हा अघोऱ्याने त्या पिशाचाला सांगितले की मी मंत्रात तुला बांधून ठेवलेलं आहे. तू माझं काम कर, तेव्हाच तुला मी सोडणार, असं सांगितलं. अघोरीने त्याला कविताच्या शरीरात शिरून तिला त्याच्या नवऱ्याला त्रास द्यायला सांगितला, जेणेकरून राम कंटाळून तिला सोडून देईल. मग तिला वश करणे सोपे जाईल. मध्यरात्रीच्या सुमारास पिशाच रामच्या घरासमोर आले आणि अदृश्य रूपात दरवाजातून आरपार गेले. ते कविताला शोधत घरातील बेडरूममध्ये आले. राम आणि कविता आपल्या भांडणाचा त्या दिवसाचा कोटा पुरा करून एकमेकाकडे पाठ करून झोपले होते. ते पिशाच कविताच्या शरीरावर फुटभर अंतरावर तरंगत होते. बेडरूममधील वातावरण अचानक थंड झाले होते. कविताची झोप चाळवली गेली. ती कूस बदलून पाठीवर वळली. तहानेने घसा कोरडा पडला, त्यामुळे तिला जाग आली आणि आपल्या शरीरावर काहीतरी तरंगत असल्याचे तिला दिसले. भयंकर अशा पिशाचाला पाहून तिच्या तोंडातून किंचाळी येणार तोच तिचे अंग भीतीने थरथरू लागले. मत्तीच्या आशेने ती रामकडे पाहिले, पण पांघरून अंगावर ओढून गाढ झोपी गेलेला राम. तिची नजर परत त्या पिशाच्याकडे गेली. तिच्याकडे पाहून ते कुचित हसले. अब तुम्हारा पती तो क्या भगवान भी नहीं बचा सकता, असं म्हणत ते विकट हास्य केले. कविताला आपल्या शरीरावर प्रचंड दबाव जाणवला. ती घुसमटली. हातपाय झाडत तिने रामला हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण घशातून आवाजच फुटत नव्हता. तिने रामला हलवण्यासाठी आपला हात त्याच्या दिशेने सरकवण्याचा प्रयत्न केला. तो तुसभरही हलला नाही. त्याच्या शरीरावर जणू तिचा कंट्रोल उरलाच नव्हता. अत्यंत आघातिक अवस्थेत ती रामकडे पाहत होती. आज खऱ्या अर्थाने तिला रामची गरज वाटत होती, पण तिच्या जवळ असूनही खूप दूर होता. त्या पिशाच्याने सूक्ष्म रूप धारण करून तिच्या शरीरात प्रवेश केला आणि त्याचा पूर्ण ताबा घेतला. आपल्या शरीराच्या एखाद्या कोपऱ्यात आपण कैद असल्यासारखे तिला जाणवले. तिचे मन रामला साथ घालत होते, पण तिचा आवाज रामपर्यंत पोहोचणे अशक्य होते. सकाळ होता. त्या पिशाचाने कवितावर आपल्या ताबा चढवला आणि तिला आपल्या तालावर नाचायला सुरुवात केली. एक सनसनीत लाथ घालून झोपलेल्या रामला त्याने बेडवरून खाली पडले. झोपेत बेसावध असणारा राम दणकन खाली आदळला. वेदनेने कळवळतेने रामकडे पाहिले. तो पाहताच ती खुंचेने हसली. तिच्या डोळ्यात त्याला प्रचंड तिरस्कार जाणवला. खाऊके गिळू अशा नजरेने ती रामकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून राम जरा दचकलाच. म्हणाला, ही अशी कशी वागायली. तो पाठ चोळत कसाबसा उठला आणि बाहेर जाऊ लागला. तशी कविता बेसूर हसत म्हणायला लागली, राम जा आणि नाश्ता बनव. इकडे कविता आतल्या आत रडत होती. राम, मला माफ कर, मी नाही तुला लाथ मारली. पण ती पूर्णपणे त्या पिशाच्याच्या अधीन झाली होती. त्याला काहीच बोलायचं काहीच कळत नव्हतं. ती रागाने पाहत रामकडे किचनमध्ये गेली. किचनमध्ये बघते तर रामने टिफिन भरून घेतलेला. त्यात तिनं 2 चमचे मिरची पावडर टाकली आणि आवरायला निघून गेली. तिला बाय न करताच राम आपला टिफिन घेऊन निघून गेला.
कविता नक्की काय झाले हाच विचार करत तो ऑफिसला गेला. तिचा दिवस ठीकठाक गेला. पण राम जसा ऑफिसमध्ये पोचला तसा त्याने सुधीरला झालेला प्रकार सांगितला. हे ऐकून तो मनातल्या मनात खूप आनंदी झाला, कारण का त्यानंच तर ते केलेलं सर्व त्याला तेच पाहिजे होतं. दुपारी पहिला घास तोंडात घालताच रामच्या तोंडाची होळी पेटली. त्याने सुधीरला बोलवून सुधीरला सगळं सांगितलं. सुधीर म्हणाला, रात्री तू घरी जाऊ नको, बाहेरच तुझ्या मित्राकडे राहा. सुनील बारमध्ये दारू पीत बसला आणि रात्र होताच तो रामच्या घराची बेल वाजून आत गेला. कविताने दार उघडले तसा तो कवितावर तुटून पडला. त्याला घराबाहेर लोटत ती स्वतःचा सुटकाप करू पाहत होती, पण लातेने दरवाजा ढकलून वासनेच्या चिखलात तो बरबटलेला कविताला जमिनीवर पाडून तिच्यावर झुकला. तोच पिशाशाने तिच्यात प्रवेश केला आणि सुनीलला जोरात ढकलून मारले. तसा तो भिंतीवर जाऊन आदळला. तो परत तिच्यावरती हल्ला केला. तसे तिने त्याची मान फिरवली, ती डायरेक्ट उलटीच फिरली. सुधीरचा खेळ संपला होता. समोरच्या उघड्या गॅलरीतून सुधीरला असे फेकले जणू एक कागदाचा बोळा भिरकावा तसे. सुधीरचे प्रेत 100 फूट अंतरावर रस्त्याच्या सुनसाट चाललेल्या एका लोडेड कॅन्टरच्या खाली आले. त्याचा चेंदामेंदा झाला. ड्रायव्हर क्षणभरही काही कळले नाही. दारूच्या नशेत तो सुसाट निघून पण गेला. रामने दुपारीच सगळा प्रकार वडिलांना कानावरती घातला होता. ते तातडीने शहराकडे रवाना झाले. त्यांनी गावच्या मांत्रिकाला पण सोबत घेतले. फोनवरून रामने सर्व सांगून टाकले होते. ते त्याला बस स्टँडवरती बोलावले आणि तिथून ते त्यांना घरी घेऊन गेले. मांत्रिकाला पाहताच कविताच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य गायब झाले आणि त्याची जागा द्वेषाने घेतली. मांत्रिकावर जळजळी नजर टाकत ती मोठ्या पुरुषी आवाजात आली, ए क्यों आया यहाँ, अभी क्या भी लौट जा, पछताएगा, अशी भेसूर असू लागली. मांत्रिकाने आपल्या झोळीतील विभूती काढून तिच्या कपाळाला लावताच ती किंचाळली, हातपाय पळाली. हा प्रकार पाहून राम आणि रामचे वडील बिथरल्यासारखे झाले. त्यांना काय करावे सुचत नव्हते. मांत्रिकाने डोळे बंद करून समाधी लावताच त्याला सर्व प्रकार समजला. त्याने कविताला एका अघोऱ्या सुधीर नावाच्या सांगण्यावरून रामला त्रास देण्याचे एक पिशाच सोडला आहे असे सांगितले. मांत्रिकाने कविताच्या कपाळावर विभूती लावून मंत्र उच्चारला. ही संधी साधून रामने कविताला बेडला जखडून ठेवले. मांत्रिकाने एक ताईत मंत्रून तिच्या गळ्यात घातला आणि समाधी लावून जमिनीवर बसला आणि एक पंचकोन काढला. त्या पंचकोनात एक बाहुली ठेवली. बाहुलीच्या कपाळावरती हळद चोपडली, मंत्र म्हणून गोमूत्र शिपडले. त्याचबरोबर कविता प्रचंड तडपडू लागली. तिच्या तोंडून जंगली शब्दासारखे गुरगुर ऐकू येत होते. मांत्रिकाने हे आव्हान ऐकताच ते पिशाच कविताच्या शरीरातून अनिश्चितपणे बाहेर पडले आणि त्याने त्या बाहुल्यामध्ये प्रवेश केला. पिशाचाने कविताचे शरीर सोडताच ती एकदम शांत झाली आणि इकडे तिकडे ते बाहुले सजीव झाले. बाहुले जिवंत होताच क्षणी त्या मांत्रिकाने मंत्र म्हणत त्या बाहुलीला उचलून अग्निकुंड टाकले आणि पिशाच मुक्त मंत्र आणि विभूती फुंकू लागला. भयानक किंचाळत ते पिशाच तिथून नाहीसे झाले आणि त्या अग्नीत ते बाहुले जळून नष्ट झाले. कविता आता पूर्णपणे मुक्त झाली होती. रामने तिचे बंद सोडताच ती रामच्या मिठीत शिरली आणि तिने आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. रामने देखील तिला माफ करून हृदयाशी धरले. सुधीरसारख्या विश्वासघाती माणसावर विश्वास ठेवून आपल्या वैयक्तिक माहिती सांगण्याची मोठी किंमत रामला आणि कविताला मोजावी लागली होती. पण अंत भला तो सब भला या उक्तीनुसार सर्व साई विसरून त्यांनी नव्याने संसार सुरू केला. इकडे सुधीर पिशाचं बनून त्या गिधेडे बसलेल्या झाडावर वटलेल्या फांदीवर उलटा लटकून अघोऱ्याची वाट पाहू लागला. आज आपण मराठी भयकथा विश्वासघात पाहिलेली आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.